हॅलो नमस्कार, मी अमरज्योती खेडकर. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? मस्त आहात ना? मस्त राहा, स्वस्थ राहा, आनंदी राहा आणि आयुष्याचा आनंद घेत राहा. आयुष्याचा आनंद घेण्यासाठी आणि आजारी पडू नये किंवा आपल्याला काही म्हणजे शक्यतो आजार होऊ नये एवढ्यासाठी मी जे काय रेमेडी करते ती आज मी तुम्हाला सांगणार आहे. आणि मला असं वाटतं की मला तरी खूप छान वाटलं ह्या गोष्टींमुळे, म्हणजे केल्यामुळे. तर तुम्ही पण बघा, तुम्हाला पण फायदा होईल. तर हे जे आहे हे काही म्हणजे काही विकत आणायचं नाही, काही करायचं नाही, काही नाही, साधं सोपं आहे. आणि ही मला डॉक्टरांनी सांगितलं होतं. तर मी सहज म्हटलं ट्राय करूया म्हणून केलं. तर मी खूप वर्ष करते आणि तुम्हाला खोटं वाटेल, जवळजवळ तुम्हाला सांगते मी 5-6 वर्ष किंवा 7-8 वर्ष तरी झाली असतील मी करते आहे. आणि ह्याचा मला खूप फायदा झालेला आहे. तुम्ही पण करून बघा. आता नुकताच उन्हाळा संपून पावसाळा आता सुरू होईल. अजून पाऊस म्हणावा तसा पडत नाही, पण पावसाळा सुरू होईल. आणि तुम्हाला माहिती आहे, पावसाळा एकदा सुरू झाला की पावसाळ्यात असंख्य वेगळे आजार डोकं वर काढतात. आणि मेन म्हणजे सगळ्या अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत, अगदी म्हाताऱ्या माणसांपर्यंत जे त्रास होतो ते सर्दी खोकला. आता सर्दी खोकला ताप हे जर झालं तर आजकाल तुम्हाला माहिती आहे वेगळे आजार झाल्यामुळे डॉक्टरांकडे गेलं की ब्लड टेस्ट हे करावीच लागते. तर ब्लड टेस्ट केल्यानंतर जर काही आपल्याला निघाला आजार तर मग त्याच्यानंतर त्याचे उपचार डॉक्टर करतात किंवा मग अँटीबायोटिक्स हे देतात डॉक्टर, पटकन बरं वाटावं म्हणून. आणि त्या अँटीबायोटिक्स घेतल्यामुळे खूप आपल्याला अशक्तपणा येतो. तर आता हे सगळं होऊ नये, शक्यतो आपण आजारी पडूच नये अशी, म्हणजे मला तरी नेहमी असं वाटतं की आपण आजारी पडू नये. पण हे आपल्या हातात नसतं, कारण व्हायरल हे बरेच काय जीवजंतू असतात आणि ते कधी कोणावर अटॅक करेल माहीत नाही. पण त्यामुळे आपण स्ट्रॉंग राहिलं पाहिजे, आपलं शरीर स्ट्रॉंग ठेवलं पाहिजे. आपण जर स्ट्रॉंग असेल तर ते कितीही काही व्हायरल जरी आलं तरी आपल्याला ते अटॅक करू शकत नाही. तसंच पहिलं म्हणजे तुमचं खाणंपिणं तर व्यवस्थित पाहिजेच, त्यात तर काय म्हणजे हेच नाही. पावसाळा सुरू झाल्यावर पालेभाज्या शक्यतो आठवड्यातनं खायचंच असेल तर एकदा 2 वेळा वगैरे खा. जास्त खाऊ नका. किंवा खाणार असाल तर अगदी खात्रीशीर जे कोणी तुमचा भाजीवाला आहे त्याच्याकडनं घ्या, कारण खूप घाण माती खूप अशा हे असतात भाज्या, किडलेल्या वगैरे असतात. तर चांगल्या ह्याच्याकडनं घ्या. आणि मेन म्हणजे पाण्याचं खूप हे आहे की जरी तुमच्याकडे फिल्टरमधलं नुसतं पाणी पिऊ नका. पाणी बॉईल करून उकळवूनच गार करून प्या. आणि नाहीतर मग चांगल्या ह्याचा तुमचा ॲक्वागार्ड वगैरे चांगला असेल तर ठीक आहे. पण हे पाणी खाणं आणि पाणी हे मेन आहे. आणि त्याच्यानंतर बाहेर जाताना आपली काळजी घ्यायची. बाहेरनं घरी आल्यावर पहिलं आपल्याला बाथरूममध्ये जाऊन हात पाय तोंड स्वच्छ धुवायचं. संध्याकाळी जर आलात शक्य असेल तर आंघोळ करा, नसेल तर हातपाय तोंड स्वच्छ धुवा. आणि त्याच्यानंतरच तुम्ही घरामध्ये कशाला हात लावा. आणि दुसरं म्हणजे मी एक सांगणार आहे ते असं आहे की हे एका डॉक्टरनेच सांगितलेलं आहे की आपण आंघोळीला जातो, शक्यतो बघा घसा, सर्दी खोकला आणि घसा वगैरे दुखतो ह्या दिवसात. त्याच्यासाठी तर पहिलं म्हणजे कसं की रात्री झोपताना तुम्ही अगदी झोपायच्या आधी थोडंसं कोमट पाणी, तुम्हाला जेवढं सोसवेल एवढं पाणी गरम करून ते झोपताना अगदी गरम पाणी प्यायचं आहे. तुम्हाला शक्य असेल तर त्यात थोडी चिमूटभर हळद घाला आणि ते पाणी प्या. आणि सकाळी उठल्यावर पण तसंच पाणी प्यायचं आहे. उठल्या पहिली चूळ भरून तुम्ही कोमट पाणी त्याच्यात चिमूटभर हळद टाकून प्यायचं आहे ते पाणी. आणि ह्यामुळे पण तुम्हाला खूप त्याचा फायदा होईल. म्हणजे मला झाला आहे, तुम्हाला पण होईल. आणि हे करण्यासाठी आपल्याला फार काही कष्ट घ्यावे लागत नाही किंवा काही बाहेरनं सामान वगैरे आणायला लागत नाही. तसंच तुम्ही आंघोळीला जेव्हा जाल त्यावेळेला आंघोळ करताना, आता आपण उन्हाळ्यात गार पाण्याने आंघोळ करतो, थोडा पावसाळा सुरू झाला की थोडं काटामोड म्हणतात ना, अगदी गुणगुणं असं पाणी घ्यावं. अगदी गार पाणी अंगावर घेऊ नये. आणि आंघोळ करताना नेहमी तोंडामध्ये पाणी घ्यायचं. आता समजा असं तुम्ही पाणी असं घेतलं तोंडामध्ये पाणी घेऊन ते पाणी तुम्ही
असं गाल फुगवायचे, म्हणजे नुसतं असं नाही झालं पाहिजे. हा भाग जो ओठाच्या वरचा भाग आहे हा पण फुगला पाहिजे. एवढं तुम्ही पाणी ठेवा तोंडामध्ये. आणि जर तुम्हाला वाटत असेल की म्हणजे तुम्हाला आंघोळ करताना कम्फर्टेबल वाटत नसेल तर मध्ये मध्ये पाणी टाका, परत दुसरं घ्या. असं पाणी तोंडामध्ये ठेवून तुम्ही आंघोळ करा. ह्याचं मला नक्की काय आहे, म्हणजे शास्त्र काय आहे मला माहीत नाही आहे. पण हे मी असा विचार केला, ह्याच्यासाठी काय आपल्याला बाहेरनं आणायचं नाही आहे, पैसे खर्च करायचे नाही आहे. फक्त आंघोळ करताना तोंडात पाणी घेणार आहोत आपण, आणि असं पाणी ठेवून आंघोळ करायची आहे, बस एवढंच आहे. तर असं केल्यामुळे त्याचा तुमचं स्किनवर, म्हणजे चेहऱ्याच्या स्किनवर, चेहऱ्याचा योगा जो असतो त्याच्यामध्ये पण हा प्रकार आहे. म्हणजे अशी हवा भरायची असते त्यावेळेला. पण आत्ता आंघोळ करताना तुम्ही त्याच्यामध्ये पाणी भरा. आणि तुम्ही जेव्हा ते पाणी टाकाल ना, तर तुम्हाला असं लक्षात येईल की ते पाणी थोडंसं गरम होतं. म्हणजे मला वाटते शरीरातली उष्णता त्याच्यामध्ये निघते, बाहेर निघते. पण ह्याचं शास्त्र काय मला माहीत नाही आहे. पण हे केल्यामुळे मला खूप फरक पडलेला आहे. मलाही आधी सर्दी खोकला नेहमी असायचा, पण असं म्हणजे आंघोळ करताना, म्हणजे मी माझ्या घरातल्या माझ्या सगळ्या लोकांना, म्हणजे मी सुनेला मुलाला सगळ्यांना सांगते मी की असं असं पाणी घ्या आणि आंघोळ करताना गालात हा भाग पण फुगला पाहिजे सगळा. असं करून तुम्ही आंघोळ करा, किंवा शॉवर खाली करत असाल तर तोंडात पाणी ठेवा आणि त्यानंतर ते तुम्ही पाणी फेकून द्या. मध्ये जर तुम्हाला कम्फर्टेबल नाही, कम्फर्टेबल वाटलं तर ते पाणीमध्ये टाका, परत दुसरं घ्या. असं करा, हे करून बघा. म्हणजे मला याचा खूप फायदा झाला आहे. म्हणजे गेले कित्येक वर्ष मला असा काही आजार झालेला नाही आहे. त्यामुळे करून बघा. आणि नुसतंच हे करायचं आहे असं नाही आहे. तुमच्या खाण्यापिण्याची काळजी घ्यायची आहे. तुमचं पाणी स्वच्छ असलं पाहिजे. बाहेरनं आल्यावर हातपाय तोंड हे धुतलं पाहिजे. आपण स्वतःच व्यवस्थित सगळं केलं आणि मुलांना पण सवय लागली तर मुलंही बघतात की नाही, बाहेरनं आल्यावर पहिला हातपाय तोंड धुतात किंवा साबण लावून हात धुतात आणि मगच बाकीची कामं करतात. तर मुलं पण हे शिकतात आणि मुलंही करतात. करून बघा. ह्याच्यात काही तुम्हाला पैसे खर्च करायचे नाही आहे, जास्त वेळ काढायचा नाही आहे. म्हणजे असं अगदी ठराविक वेळ काढायचं आणि हे सगळं करायचं आहे असं काही नाही आहे. आंघोळ करता करता पाणी घ्या. बघा तुम्हाला हा प्रयोग करून. मला तरी छान वाटलेला आहे. म्हणजे मी गेले कित्येक वर्ष करते आहे, म्हणून तुम्हाला मी आज सांगत आहे. धन्यवाद.